नमस्कार मित्रांनो, राज्य शासनामार्फत अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। ही मंजुरी 32 जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांसाठी लागू केलेली आहे मित्रांनो। तर याच्यामध्ये कोणते विभाग आहेत आणि हे 32 जिल्हे कोणते आहेत आपण सविस्तर पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यासाठी किती हे आर्थिक अनुदान मंजूर केलेले आहे शासनाने। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील या चॅनलवरती। तर हे जी आर पहा मित्रांनो, जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके, शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी मंजूर करण्याचं शासनाने येथे मान्यता दिलेली आहे। हे जी आर महसूल व वन विभाग यांच्या मार्फत घेण्यात आलेले आहे मित्रांनो। या अगोदर भरपूर जिल्ह्यातून प्रस्ताव सादर केलेले होते, तर तो प्रस्ताव आता मंजूर केलेला आहे। तर शासनाने निर्णय केलेला आहे जून 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतपिके व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक जे प्रस्ताव सादर केलेले होते शासनाकडे, त्यानुसार आता त्या निर्णय मंजूर झालेले आहेत। 64,75,83,000 इतकी निधी शासनाने मंजूर केलेले आहेत। ज्याही अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झालेले आहेत त्यांच्याकडे आर्थिक अनुदान आता लवकरच वितरित केले जाणार आहे। विभागातील जे काही जिल्हाधिकारी असेल त्यांनी ही प्रोसेस पूर्ण करून घ्यावे असे शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे। 2023 ते 24 आणि 24 ते 25 साठी नैसर्गिक आपत्तीमुळे मनुष्यहानी, जखमींना मदत, पशुधन नुकसान या बाबींसाठी देखील मान्यता देण्यात आलेली आहे। नैसर्गिक आपत्तीमध्ये आपत्तीग्रस्तांच्या मालमत्तेचे जसे की कपडे, घरगुती भांडी, वस्तू हे नुकसान झाल्यास अशा देखील बाबींसाठी हे आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे या कोषागारमधून। तर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। याच्यामध्ये विभाग पहा कोणकोणते आहेत। 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र असेल, घर पाण्यात बुडालेले असेल तर त्यांचे घरे पूर्णतः किंवा अंशतः वाहून गेले असल्यास, अंशतः पूर्णतः क्षतिग्रस्त झाले असल्यास त्यांना देखील अनुदान दिले गेले आहे। मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीकरिता देखील अनुदान आहे या ठिकाणी। तसेच दुकानदार, टपरीधारक यांना देखील मदत दिलेली आहे। तर या चार्टमध्ये पहा, याच्यामध्ये आहे नागपूर विभाग। नागपूर विभागामधील जिल्हे पहा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, नागपूर असे जिल्हे असतील। त्याच्यानंतर आहे कोकण विभाग, यामध्ये रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे देखील आहे। त्याच्यानंतर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग। या विभागामधील जिल्हे पहा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव। अमरावती विभाग आहे। अमरावती विभागामधील पहा जिल्हे यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा असे काही जिल्हे आहेत मित्रांनो। त्यानंतर आहे पुणे विभाग। या पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर असेल, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत देखील अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। त्यानंतर नाशिक विभाग देखील आहे। या नाशिक विभागामधील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, अहिल्यानगर असे जिल्हे आहेत मित्रांनो। यांच्यासाठी ही आर्थिक निधी मंजूर झालेली आहे। निवारा केंद्रामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधांचा पुरवठा यासाठी 51,99,000 इतकी मंजुरी झालेली आहे। तसेच 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्रघरे असेल, पाण्यात अंशतः किंवा पूर्णतः बुडालेले असेल अशा भागाकरिता 49,63,14,000 इतकी निधी मंजूर झालेली आहे। त्याच्यानंतर आहे मत्स्य विभाग। मत्स्य व्यवसायांच्या नुकसानीकरिता देखील त्यांना अनुदान येथे मंजूर झालेले आहे, 1,69,33,000। त्यानंतर आहे दुकानदार, टपरीधारक यांना देखील मदत देण्यासाठी शासनाने येथे 12,91,37,000 इतकी निधी मंजूर केलेली आहे मित्रांनो। तर एकूण निधी 64,75,83,000 इतकी निधी मंजूर झालेली आहे मित्रांनो। सर्वच अशा अतिवृष्टीमुळे किंवा पुरामुळे ज्यांचे नुकसान झालेले होते, दुकानाचे, कपडे, मालमत्तेचे जर त्यांचे झाले असेल, याच्यामध्ये ज्यांची नावे आली असेल तर त्यांना लवकरच हे मदत मिळणार आहे मित्रांनो। हे जी आर मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करून हे दिलेले जिल्हे वाईज तुम्हाला किती अनुदान भेटलेलं आहे ते तुम्ही येथून पाहू शकता। तर हा व्हिडिओ महत्त्वाचा होता। इतरही जे काही याच्यामध्ये नुकसान झालेले आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।